नमस्कार. 9 जानेवारी आणि 10 जानेवारीला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे. हा पाऊस मित्रांनो विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो. काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देऊ. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, 9 जानेवारी आणि 10 जानेवारी या 2 दिवसात राज्यात काही भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने देखील दिला आहे. 9 जानेवारीला सकाळपासूनच वातावरणात बिघाड राहणार आहे. तर दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये मित्रांनो, दक्षिण महाराष्ट्रामध्ये 9 जानेवारीला सकाळपासूनच आपल्याला ठिकठिकाणी पावसाची हजेरी बघायला मिळेल. त्यामध्ये लातूर, सोलापूर, धाराशिव तसेच इकडं सांगली, कोल्हापूर, सातारा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मित्रांनो, हे जे वातावरण आहे हेच वातावरण काही उत्तरेकडे सरकणार आहे, काही पूर्वेकडे सरकणार आहे. त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. दुपारी आणि दुपारनंतर नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलक्या पावसाची हजेरी देखील बघायला मिळेल. त्यामध्ये निफाड, मनमाड तसेच वणी, त्याचबरोबर सटाणा, सापुत्रा, अहवा, बोपखेल, साक्री या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत मित्रांनो, हा जो पट्टा आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रापासून तर नगर जिल्हा तसेच इकडं पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच इगतपुरी, जुन्नर, खेड, खोपोली, पुण्याच्या पश्चिम भागामध्ये, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये हा पट्टा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका तर काही भागामध्ये मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये हा पाऊस विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो. तसेच उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, धुळे या परिसरामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. सटाणा, साक्री, चिमठाणे, शिरपूर, धोंडाईचा तसेच इकडं बालवाडी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील या दरम्यान होऊ शकतो. रात्रीपर्यंत मित्रांनो, हा पाऊस इतरत्र देखील बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडं मराठवाड्यातील बीड आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच हिंगोली, परभणी, नांदेड, दक्षिण भाग, सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये, धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळण्याची शक्यता आहे. रात्रीपर्यंत आणखी काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी 9 जानेवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. या व्यतिरिक्त मित्रांनो, नागपूर विभागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यामध्ये 9 तारखेला रात्रीपर्यंत काही काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता राहील. तसेच वर्धा, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये देखील वातावरणात बदल राहील. तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील 9 तारखेला दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागू शकते. 9 आणि 10 जानेवारीच्या रात्री देखील मित्रांनो पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. भाग बदलत हा पाऊस बघायला मिळणार आहे. हा पाऊस उत्तर महाराष्ट्राच्या काही काही ठिकाणी बघायला मिळेल. तसेच मराठवाड्यात दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 10 तारखेला देखील मित्रांनो पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. बऱ्याच भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळेल. नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारनंतर सुद्धा काही भागामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे, परंतु तुरळक ठिकाणी आहे आणि भाग बदलत 10 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच नांदेड, लातूर, धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये तसेच इकडे चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये म्हणजे महाराष्ट्राचा जो काही दक्षिण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलका पाऊस 10 तारखेला दुपारनंतर बघायला मिळू शकतो. पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो 10 तारखेला वातावरणात बिघाड कायम राहणार आहे. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता. ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.